नमस्कार मित्रांनो, लीगल विथ प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की आपण थंबनेल मध्ये पाहिलेलंच आहे की जे काही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आहेत किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे जे काही न्यायनिर्णय आहेत, जे काही जजमेंट आहेत, महत्वाचे जजमेंट्स जे आहेत ते आपण मराठी भाषेमध्ये कशा पद्धतीने वाचू शकतो आणि कुठे वाचू शकतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जायचंय जो ऑफिशियल वेबसाईट आहे मुंबई उच्च न्यायालयाची, त्या वेबसाईट वरती जायचंय. आता ही वेबसाईट आहे मुंबई उच्च न्यायालयाची ऑफिशियल, त्याला मी ओपन करतोय. ही अशी वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर अशा मध्यभागी हा एक ऑप्शन दिसतोय, निवडक न्याय निर्णय. या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि निवडक निर्णय या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असं एक पुढचं पेज ओपन होईल. त्यामध्ये असं दिलेलं आहे की नागरिकांसाठी सुविधा, निवडक प्रकाशन योग्य मराठी निर्णय. आता या सदराखाली वेगवेगळे जजमेंट्स जे मराठी भाषेमध्ये अनुवादित केलेले आहेत, अशा पद्धतीचे जजमेंट्स, खूप सारे जजमेंट्स आपल्याला पाहायला भेटतील. आणि हे सर्व जजमेंट हे खूप महत्वाचे जजमेंट्स आहेत, असे लँडमार्क जजमेंट आहेत. हे फक्त मुंबई उच्च न्यायालयाचेच न्यायनिर्णय नाही, तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचेही खूप सारे लँडमार्क जजमेंट जे महत्वाचे जजमेंट्स आहेत त्यांना मराठीमध्ये अनुवादित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते नागरिकांसाठी हे वाचण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण हे पाहतोय की निर्णय दिनांक कधी, हा जजमेंटचा डेट काय आहे, कुठल्या उच्च न्यायालयाच्या कुठल्या खंडपीठामध्ये दिलेला आहे, तसेच याची केस नंबर काय आहे आणि हा विभाग कोणता आहे, अशा पद्धतीच्या सदराखाली याची माहिती दिलेली आहे. आपण एक जजमेंट ओपन करून पाहूयात. हे जजमेंट बघतोय 25 ऑक्टोबर 2024 नागपूर खंडपीठाचं जजमेंट आहे. ही फौजदारी अपील आहे. हे ओपन करतोय. अशा पद्धतीने त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर हे जजमेंट पीडीएफ मध्ये आपल्याला वाचायला भेटेल. आणि वाचायला भेटल्याच्या नंतर हे बघा, हे कैलास बाजीराव पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसचं हे जजमेंट आहे. हा न्यायनिर्णय आहे. हे 32 पानाचं जजमेंट आहे. हे आपण मराठीमध्ये खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये वाचू शकतो आणि त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. आता मित्रांनो, आपण पाहिलं की जजमेंट कसं पाहू शकतो आणि कशा पद्धतीने वाचू शकतो. तर हे आपण वाचतोय. वाचल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना ध्यानात ठेवणे गरजेचं आहे, ते म्हणजे सगळ्यात शेवटी एक नोट दिलेली आहे. ही नोट वाचणं खूप महत्वाचं आहे. या नोटमध्ये असं अस्वीकरण म्हणून नोट दिलेली आहे. या नोटमध्ये असं म्हणतंय ऑनरेबल कोर्ट की या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या किंवा तिच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित राहील. म्हणजे हे जे काही न्यायनिर्णयाचा मराठी भाषेतला अनुवाद दिलेला आहे, याचा वापर हे पक्षकार फक्त त्या न्यायनिर्णयाचा जो काही अर्थ आहे तो आपल्या मातृभाषेमध्ये समजून घेण्यापुरताच करू शकतात. त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता येणार नाही. तसेच इंग्रजी भाषेतील न्यायनिर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि अंमलबजावणीकरता वैध मानला जाईल. म्हणजे इंग्रजी भाषेतील न्यायनिर्णय जे आहेत तेच व्यावहारिक असतील, तेच कार्यालयीन वापराकरता विश्वसनीय असतील. मात्र हे जे मराठी अनुवादित केलेले न्यायनिर्णय आहेत हे फक्त आणि फक्त आपण हे जे काही इंग्लिश मधले जजमेंट्स होते त्यांना मराठी भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे, त्याचा तो फक्त आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच आपण त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे, एवढाही वापर केला तरी खूप चांगली गोष्ट आहे, कारण यामध्ये खूप सारे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वाचे लँडमार्क जजमेंट आहेत. ते आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये समजून घ्यायला भेटत आहेत. तर हे अशा पद्धतीने आपण सगळे महत्वाचे जजमेंट्स वाचू शकतो, हे पण पाहू शकतो. आता हे मुंबई उच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, 3 जानेवारी 2025 फॅमिली कोर्टचं जजमेंट आहे. तर हे अशा पद्धतीचे जजमेंट आपण पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकतो आणि वाचू शकतो. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळी लीगल अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.